मधल्या वेळेमध्ये मुलांना काहीतरी नवीन हवं असतं. अशा वेळेला मुलांची धाव असते ती म्हणजे फास्ट फूडकडे. तेव्हा आज आपण अगदी घरच्या घरी कुठलेही सॉस न वापरता इथे असा चमचमीत, लुसलुशीत, अगदी मोकळा असा पास्ता बनवणार आहोत. रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीनं शेअर केलेली आहे. तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व इतरांना शेअर करा. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं घेतलेला आहे पास्ता कुठल्याही आकारामध्ये तुम्ही घेऊ शकता. पास्ता बऱ्याच आकाराचा मिळतो, तर मी हा इथे या शेपमध्ये असा घेतलेला आहे. तर पास्ता आता मी इथं 2 पॅकेट वापरलेला आहे. सुरुवातीला पाणी गरम करून घ्यायचं. उकळी आलेल्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ, 2 चम्मच तेल घालून आपल्याला हा पास्ता आता बॉईल करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथं मध्यम आकाराचे 2 टोमॅटो मिक्सरला बारीक याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आता हा पास्ता आपला छान बॉईल होत आहे, तर तुम्ही बघू शकता झाकण न झाकता आपण हा पास्ता इथं बॉईल करून घेत आहोत. तर हा पास्ता मध्ये मध्ये चेक करत राहायचं, कारण हा अगदी सुटसुटीत असा आपला तयार झाला पाहिजे. तर इतका बॉईल करायचा की अगदी चम्मचनी सहजरित्या तुटला पाहिजे. तर आपला पास्ता इथं छान असा बॉईल झालेला आहे. तर आता हा पास्ता आपण चाळणीवर काढून घेणार आहोत. चाळणीवर काढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आता आपण यावर थंड पाणी घालून घेणार आहोत. थंड पाणी घातल्यामुळे याची कुकिंग जी प्रोसेस असते ती बंद होते. तर थंड पाणी घातल्यामुळेच आपला पास्ता अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार सुद्धा होतो. आता जे पाणी आहे खाली आलेलं ते आपण साईडला काढून घेऊ. त्यानंतर आता आपण याला फोडणी घालून घेऊ. फोडणीसाठी मी इथं 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे घातलेला आहे. अर्धा चम्मच लसण बारीक करून घातलेला आहे. 2 ते 3 हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे. त्यानंतर मी टोमॅटो मिक्सरला बारीक करून ठेवले होते, ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून घ्यायचे. हे व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे. त्यानंतर मी इथं 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे जी टोमॅटोची आपण प्युरी केलेली आहे त्याला घट्टपणा खूप छान येतो आणि आपला पास्ता अगदी सुटसुटीत मोकळा जेव्हा होतो. कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या पास्त्याची जी ग्रेव्ही आहे तिला घट्टपणा खूप छान येतो. त्यानंतर आता आपल्या टोमॅटोनी अगदी तेल सोडायला सुरुवात केली. यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर ॲड करायची, चवीपुरतं लाल तिखट ॲड करायचं आणि पुन्हा 2 मिनटं याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथं जे कॉर्नफ्लॉवर साईडला मिक्स करून ठेवलं होतं ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. तर कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे अगदी याला थिकनेस, घट्टपणा जो म्हणतो तो खूप छान येतो. अगदी चवीपुरतं 2च चम्मच मी इथं टोमॅटो सॉस वापरलेला आहे. टोमॅटो सॉस यामुळे फक्त आपल्या पास्त्याला टेस्ट खूप छान येते, म्हणून अगदी छोट्या चम्मचनी मी 2च चम्मच वापरलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा सॉस न ॲड करता हा पास्ता तयार केलेला आहे. आता हा पास्ता आपण इथं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला असं वाटलं की आपला पास्ता खूप घट्ट झाला आहे, तर जे पास्ता करून आपलं पाणी साईडला बॉईल करून राहिलेलं होतं तेच त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. एक्स्ट्रा पाणी इथं घालण्याची अजिबात गरज नाही. यानंतर मी याच्यावर थोडासा 1 पाऊच पास्ता मसाला घातलेला आहे. पास्ता मसाल्याने अतिशय टेस्ट मस्त अशी आपल्या पास्त्याला येते. त्यानंतर आपला पास्ता इथं छान रसरशीत, लुसलुशीत, अगदी मऊसूद असा तयार झालेला आहे आणि मी त्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जे कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये घातलं, टोमॅटो घातला मिक्सरला बारीक करून, त्यामुळे अगदी आपल्या पास्त्याला एकदम मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे. तर हा पास्ता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मुलांना मधल्या वेळेमध्ये असे फास्ट फूड देण्यापेक्षा आणि बाहेरचे खाऊ देण्यापेक्षा असा आपण अगदी चमचमीत कुठलेही सॉस न वापरता घरच्याच साहित्यात हा पास्ता बनवून रेडी करू शकतो. कुठलेही सॉस न वापरता अगदी घरच्याच साहित्यात हा पास्ता मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा साध्या, सोप्या, सरळ रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.